संभाजीनगरमधील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील 202 कोटींच्या घोटाळ्यात फरार अंबादास मानकापेचा मुलगा अनिल मानकापे हा 18 महिन्यांनंतर अखेर पोलिसांसमोर शरण आलाय। आज त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे। 12 जुलै 2023 रोजी अंबादास मानकापेच्या पतसंस्थेत 202 कोटींचा घोटाळा उघडकीस आला। सिडको पोलीस ठाण्यात या प्रकरणात 2 गुन्हे दाखल आहेत। यामध्ये आतापर्यंत अंबादाससह त्याचा एक मुलगा 2 सुना यासह 15 जणांना अटक करण्यात आली आहे। ऑगस्ट 2024 मध्ये शासनानं मानकापे आणि पतसंस्थेच्या 56.18 कोटींच्या 46 संपत्तीच्या लिलावाला परवानगी दिली होती। आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी सुमित पवार आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। सुमित, आज या आरोपीला न्यायालयामध्ये हजर केलं जात आहे असं समजतंय, काय नेमकं सुनावणी दरम्यान घडू शकतं? नक्की मराठवाड्यात गाजलेल्या आदर्श नागरी पतसंस्थेत 200 कोटींच्या वर घोटाळा झाल्याचं आता समोर येत आहे आणि या घोटाळ्यात मुख्य सूत्रधार अंबादास मानकापेसह 17 आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे। आणि मुख्य आरोपी अंबादास मानकापे याचा फरार असलेला 18 महिन्यापासून फरार असलेला मुलगा अनिल मानकापे हा देखील काल न्यायालय परिसरात आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केलेली आहे। दरम्यान या सर्व घोटाळ्यामध्ये 3,000 ठेवीदारांच्या आतापर्यंत जवळपास 3,000 ठेवीदारांना आतापर्यंत 3,000 कोटींचे वाटप करण्यात आलेले आहे। तसेच आदर्श महिला बँकेत 187 ठेवीदारांचे विमा क्लेम केल्यामुळे जवळपास त्यांना देखील ते पैसे परत मिळाले। त्यामुळे तर त्या व्यतिरिक्त उरलेल्या पैशांचं कशा प्रकारे वसुली पोलीस करते आणि तसेच अनिल मानकापे याच्याकडनं अजून कुठली माहिती समोर येते हे बघणं महत्त्वाचं असेल। रिद्धी जी, सुमित, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।